दहशत माजवण्याच्या उद्देशानं देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेनं प्रभावी कारवाई करत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं अवैधरित्या देशी गावठी कट्टा बाळगणारे आरोपीस ताब्यात घेतलाय. पोलीस अधीक्षक व श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. 6 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली. एक इसम अवैध शस्त्र बाळगून संशयास्पद हालचाली करतोय. या माहितीच्या आधारे पथकानं तात्काळ सापळा रचून आरोपीस पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव राहुल पांडुरंग पाटील, वय 29, राहणार वरवाडी शिरपूर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे असं आहे. त्याच्या झडती दरम्यान एक देशी गावठी कट्टा, पिस्टल, व जिवंत काडतूस असा एकूण 41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपी विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 3/25 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या सूचनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, अंमलदार पवन गवळी, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडले. जिल्ह्यात गुन्हेगारी विरोधात पोलीस यंत्रणा सतर्क असून अशा कारवाई पुढे सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र उगराव, धुळे जिल्हा.